9 मिनिटाचे आहे. तर हा आम्ही ॲप क्रिएट केला आहे. ओके, तुम्हाला फक्त पहिल्यांदा काय करायचं आहे, तुमचा नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे. जसं आपण प्रत्येक ॲपला करतो, मोबाईलवरून OTP घेतो. तुमचं नाव वगैरे जर नसेल ना तुमचं समजा, तर तुम्हाला इथं रजिस्टर करायचं आहे. तुमचं रजिस्ट्रेशन केलं की तुमचं नाव टाकायचं आहे, तुमची शेती कुठली वगैरे आहे ना, तर रजिस्ट्रेशन तुम्हाला OTP टाकायचं आहे. जसं आपण रेग्युलर करतो ना, एखादा ॲप घेतो त्याला OTP टाकतो. OTP टाकला की तुम्हाला काय होतं, तुमची जमीन आहे ना कितीमध्ये, म्हणजे गुंठ्यामध्ये, एकरमध्ये आहे, हेक्टरमध्ये आहे, ते टाकायचं आहे. ते टाकलं की तुमचं पाणी, म्हणजे पाणी कोणतं, समजा विहिरीचं पाणी वापरता, नदीचं पाणी वापरता, ते चॉईस करायचं आहे तुम्हाला. ते तुमची बेसिक इन्फॉर्मेशन फक्त आम्हाला द्यायची आधी सुरुवातीला. दिला की नंतर तुमची मातीची टेस्टिंग झालेली आहे का, तर झालेली नसेल ना, झाली असेल तर कोणती, लाल माती काळी माती आहे, नसेल झालेली जर टेस्टिंग तुमची ना, तर मग तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार की एकतर आमचा माणूस तुमच्या जमिनीची टेस्टिंग करणार, नाहीतर तुम्ही एक सेन्सर विकत घ्यायची, तुम्ही स्वतः टेस्ट करू शकता. माणूस तुमच्या जवळचा असणार, तुम्ही लगेच तुमच्याकडे येणार, तुमच्या मातीचं टेस्टिंग करणार. त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या मातीची सगळी डिटेल भेटणार. हे सगळं आम्ही घेतल्यानंतर तुमची शेताची आमच्याकडे माहिती आहे. ओके, तुम्ही शेताची माहिती आहे, तुम्ही कोणती पाणी वापरताय ते आम्हाला माहिती आहे. या सगळ्या गोष्टीवरून आम्ही काय करणार, तुमच्या शेतात काय पिकू शकतो ना ते आम्ही सांगणार. ओके, आता समजा जर तुम्ही एखादा सेन्सर मागला तर तुमच्या सगळं डिटेल तुमच्याकडे असणार. आता तुम्ही आम्हाला सजेस्ट करणार, आम्ही तुम्हाला करणार की तुमच्या शेती काय करू शकतो. तुम्हाला बोललो ना, आम्ही शेती भात शेती करताय ना, तर कलिंगडची शेती करा त्या ठिकाणी, त्याच ठिकाणी. तर तुमचा सर्व शेताचा आढावा घेऊन आम्ही सांगतो तुम्हाला याच्यात तुम्हाला काय वापरायचं आहे. ओके, समजा आता मला सांगितलं की कांद्याची शेती करायची, तुम्हाला माहितीच नाही कांद्याची शेती कशी करतात ना, तर तुम्हाला इथं ऑप्शन असणार की प्लांट सुरू करायची शेती. मग सुरू करण्यासाठी तुम्हाला किती तापमान लागणार, किती काय काय प्रकारचं पाणी लागणार, कितीपर्यंत लागणार घ्यायला, ते सगळं इथं आम्ही दिलेलं असणार. ओके, जर तुम्हाला ते जाऊन फक्त बघायचं आहे आणि व्ह्यू मोर केलं की तुमची प्रोफाईल क्रिएट होईल. तुम्हाला सगळं तापमान किती आहे सगळं दिसणार याच्यावर. तुम्हाला जर गव्हर्नमेंटच्या योजना वगैरे आहेत ना, तर इथं वरती क्लिक केलं बेलवर तिथं येत राहणार गव्हर्नमेंटने कोणती योजना त्याच्याबद्दल टाकला नाही वगैरे. आता बघा, तुम्ही तुमची डेट सुरू करायची, आज सुरू केलं ना, तिथं बघा तुमची सुरू 10 तारखेला तुम्ही सुरू केलं आणि ट्रॅक प्लॅन करायचं. म्हणजे आता 10 तारखेला सुरू केलं ना, आता कसं करायचं सगळी माहिती तुम्ही सुरू केल्यानंतर काय काय करायला लागेल, किती प्रमाण ते हे पेरणी वगैरे कशी करायला लागेल, सगळं इथे असणार. ओके, म्हणजे तुम्हाला वाचायची जर गरज नसेल तर तुम्ही ते ऐकायचं. तर माझं बोलू ना, माईक स्पीकर चालू केलं तर ऐकत जायचं मला काय करायला लागेल, काय करायला आहे. आणि त्यांना समजलं नाही काय, तर जे तुमची कंडिशन चालू आहे ना, तर ते फोटो काढायचा किंवा मी आता बघा असा रोग पडला आहे, तर आम्ही सांगणार त्या रोगावर कोणता तो रोग किती घातक आहे शेतासाठी. ओके, तर कोणत्या प्रकारचा रोग आहे, तर म्हणजे तुम्हाला ही माहिती नसणार ना, ही माहिती मला आम्ही डायरेक्ट जागा येणार. त्याच्यामुळे तर काय होणार, तुम्हाला समजणार की नेमकं कोणतं, कुठलं पण फवारणी करत नाही बसणार तुम्ही, फक्त ज्या रोग झाला त्याच्यावरच फवारणी करणार. तर तुमच्या पिकाची नासाडी पण होणार नाही आणि तुम्हाला त्याच्यासाठी कोणतं लागणार ना ते पण आम्ही सजेस्ट करणार त्या पर्टिक्युलर याच्यासाठी. किंवा समजा एखाद्या घरगुती उपाय जर होत असेल ना, तर घरगुती उपाय मग आम्ही सांगणार तुम्हाला. की तुम्हाला जास्त स्वतः परत त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. तुमचं काय आमच्याकडनं समजा मागितलं तुम्ही आणि सबमिट म्हणजे मला एक ट्रीटमेंट करायचं, तर आम्ही तुम्हाला सांगू की एखादं कीटकनाशक घेतलं तर किती प्रमाणात टाकायचं आहे, काय करायचं आहे, हे पण आम्ही तुम्हाला सांगणार. तर तुम्हाला स्वतः असं कष्ट घ्यायची गरज नाही. सेम गोष्ट इथे सगळे असणार. मग ह्याच्यामुळे काय होणार, तुमची प्रॉपर शेती होणार. जर तुम्ही करताय ना जी गोष्ट एका प्रॉपर वेन होणार, म्हणून तुमच्याकडे बोलतात ना नुकसान कमी होणार. दुसरी गोष्ट म्हणजे नंतर कसं आहे की हे सगळं झालं ना की बघा तुम्हाला आज गव्हर्नमेंटने ही योजना अपलोड केली, ही तुमच्या ह्याच्या रिलेटेड आहे, मग मी तिथे जाऊन अप्लाय करायचं लगेच. तुम्हाला माहीत नसतं, कधी कधी गव्हर्नमेंटचं माणूस येऊन सांगेल की बाबा ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांनी भरा फॉर्म, अशी करायची गरज नाही. इथं तुम्हाला दिसणार आता तुमचं कॉस्ट एस्टिमेशन. तुम्ही समजा एखादी गोष्ट लावली, तुम्ही शेती केली किती तुम्ही किती रुपये तिथे खर्च केला आहे ते टाकलात ना तुम्ही, एकदा थोडीशी माहिती दिली की आम्ही सांगणार की तुमचा नफा कसा होऊ शकतो, कुठे विकलात, किती रुपयाने विकलात, विकण्यासाठी कुठे नेऊन विकला तर जास्त पैसा मिळेल, हे पण तुम्हाला आम्ही सांगणार. तर फायदा काय होणार, तुम्हाला सगळ्या गोष्टी एकाच ॲपवर मिळणार. मग हा आमचा पूर्ण ॲप आहे, तर तुम्हाला कसा वाटेल, आम्ही जो बनवला आहे छान लागला. हां, काम करेल ना मग.